तर नमस्कार भावांनो, आता जस्ट 12 निकाल लागला आहे. आता गाडी चावी घेतली, गाडी हुडाकतो जातो कुठं निघून. आणि घरच्याने तिकीटाला 100 रुपये बी दिलेत बघा. गाडी सापडली, आता जातो कुठं निघून. गैरसमज करून घेऊ नका रे भावांनो, आपण थाटात पास झालोय, हा विषयच नाही. तर नमस्कार पोरांनो, जे आहे ते बरं आहे म्हणूनच मी म्हणतो माझंच लय खरंय. हुकून चुकून आज 12वीचा रिझल्ट होता आणि रिझल्ट लागलाय म्हणलं की भाऊ डायरेक्ट दारातच. आता ही आली आणि चला म्हणली कुठेतरी फिरायला जाऊ, पण त्या आधी मस्त आपण गाडीत पेट्रोल टाकलं, कारण आपल्याला नाईटला जायचं होतं. पुन्हा रातचं कुठं वळवळ करत बसायची, त्यामुळे आधीच पेट्रोल टाकलं. घोडा तसा 1 नंबर आहे, पण आपण ह्याच्यावर बसलो घोडा डायरेक्ट वाकूनच जाईन, डायरेक्ट 1 किलोमीटर/ची स्पीड लागेल. तर आज 12वीचा रिझल्ट लागला होता आणि आपण पास झालतो. आणि तसाच आज सोमवार पण होता. मस्तपैकी म्हणलं स्वयंभू महादेवाच्या मंदिरात जाऊन यावं. मस्तपैकी हनुमानाचं पण दर्शन घेतलं. पुन्हा जरा खाली गोदावरी व्ह्यू बघायला आलो. व्ह्यू खतरनाक होता. आता ही बोटीची सवारी आहे का, पुढचं नुसतं दांडकळ हाली होतंय, पण महागनं सूत्र सगळी मामाच हलवत असते. म्हणजे कसं आहे, बसणाऱ्या नुसती मग पुढं दांडकळ हालत येते, पण ऑपरेट सगळं मामाच करते ते मागणं. मस्तपैकी आता व्ह्यू झालता. इथं फोटोशूटचं वातावरण होतं. दाना 10-15 फोटो काढून घेतले एकदम. पोरं म्हणतो ती कंपनीत पण फर्स्ट सेकंड करावं लागते, इथं पण फर्स्ट सेकंड चालू करून आटला धंदा चालू करतो, म्हणजे पैसाच पैसा. अरे चला म्हणलं गप घरी, जे आहे तिचा आधी करा म्हणलं. एवढं फिरलोय आणि ह्यांना भूका लागणार नाही त्या, असं का होणार आहे का. बसले लगेच जेवणाला की आले लगेच ओरडा. आम्हाला माहिती आहे सोमवार आहे, त्यामुळे सगळं व्हेजच मागवलेलं. मग गटागटा गिळलं, जातो आता म्हणलं घरी. बघितल्याबद्दल धन्यवाद. मंडळ आपला आभारी.